त्याच्यावर मी यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे. हे पहा, एवढे पुरावे दिले तरी राजीनामा का नाही, आज तरी राजीनामा होणार का असं दमन यांनी विचारतोय. अजून काही एक दोन प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते. उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिलंय, तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स. उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील. तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल. त्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतो. ताई, सुरेश धस म्हणताय की बीड मधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता, त्यामुळे पंकज त्यांचा त्या ठिकाणी मी सत्कार केला. आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही, ते कायम असणार. मला काही वैर आहे असं माहितीही नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं धरून मी याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही. 2 महिन्यानंतर देखील अद्याप प्रश्न मी बोलले ना, त्याच्यावर उत्तर दिलं ना, विस्तृत दिलं उत्तर. काही तुम्ही बिल्डरांना इशारा दिला, काय नेमकं सांगणार? नाही, मी इशारा नाही दिलाय. जे परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच करणार आहोत. एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा देतील? आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते. मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा.